नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. का नाही, आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर घरच्या गणपतीपासून ते मंडळाच्या गणपतीपर्यंत सगळेजण कसं एकदम सजावटीसाठी जवळपास 8 दिवस 15 दिवस आधीपासूनच तयारी करत असतात बघा. आणि आता बऱ्याच मंडळांचे गणपती आता विराजमान झालेले आहेत, तर घरचे आता गणपती आता येताना सुद्धा दिसत आहेत. चला मंडळी, ह्या सगळ्या गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ आणि नैवेद्य म्हणून आपण जे नैवेद्य करतो ते म्हणजे मोदक. आणि त्या मोदकाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला सांगतो, तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, त्यानंतर चॉकलेट मोदक, असे सगळे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. पुरणाचे मोदक, हे वेगवेगळे जरी मंडळी मोदकचे प्रकार असले ना तरी सुद्धा आपल्याला एकदम कमी वेळात मोदक बनवावे लागते, कारण रोज आपल्याला आरतीसाठी मोदकचा नैवेद्य करावा लागतो. म्हणूनच एकदम कमी साहित्यात आणि झटपट होणारं मोदकचा प्रकार आज कारभारी तोमासनी का नाही करून दाखवणार आहे. कारभारने कुठला मोदकचा प्रकार आज तू करणार आहेस? आज आपण उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक दाखवणार आहे. वा, म्हणजे तळणीचे मोदक आणि उकडीचे मोदक दोन्ही आपल्या घरच्या साहित्यात एकदम कमी वेळेत कसं होईल हे आज कारभारी तोमासनी सांगणार आहे. बघा मंडळी, तुमच्याकडे गणेश उत्सवामध्ये अजून वेगवेगळे कुठले पदार्थ असतात ते आजच्या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. आणि आता सुरू करूयात आजच्या या रेसिपीला. गणपती बाप्पा मोरया. चला मंडळी, आता एकदम जल्लोषात आपल्याकडे सगळे श्री येणारच आहेत, तर आपण बनवून घेऊयात हे मोदक. चला. तर आज आपण आहे ना उकडीचं मोदक आणि तळणीचं मोदक बनवणार आहोत. तर आहे ना ते मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा, आता आपण इकडे ना ओला नारळ घेतलेले आहे आणि चांगलंसं आपण आहे ना खिसून घेतलेले आहे. आणि इकडे गूळ घेतलेले आहे. आणि इकडे आपण आहे ना हे बदाम आहे ना बारीक असं चिरून घेतलेले आहे. खसखस घेतलेले आहे, येलदोड थोडंसं बारीक करून घेतलेले आहे, मीठ, आणि इकडे आपण गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आता आपण इकडे काटवट घेतलेले आहे. काटवटमध्ये आहे ना आपण इकडे गव्हाचं पीठ आहे ना हे चाळून घेतलेले आहे, ते घालूया. आणि ह्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ. आणि ह्यामध्येच आहे ना मी 1 चमचा भरच आपण तेल सोडूया, म्हणजे मोदक सुद्धा आहे ना मौसूद होईल, त्यासाठी थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे. आणि चांगलंच आपण सगळं आहे ना एकजीव करून घेऊया. पूर्ण असं तेल आहे ना सगळीकडे पिठाला लागायला पाहिजे. हे बघा, आता आपण 1 चमचा तेल घालून आहे ना हे पूर्ण असं आपण आहे ना सगळं पिठामध्ये असं एकजीव करून घेतलेले आहे, म्हणजे सगळीकडे तेल लागायला पाहिजे त्या पद्धतीने आपण सगळं हाताने असं हे करून घेतलेले आहे. तर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपण हे पीठ चांगलं असं मळून घेऊया. एकदम पण पाणी घालायचं नाही. आणि आपल्याला मोदकसाठी आहे ना थोडंसं आपल्याला हे पीठ आहे ना घट्टच मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण घट्ट मळून घेतलं ना म्हणजे मोदकला सुद्धा आकार चांगले येतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं हे पीठ घट्टच मळून घ्यायचं. आणि मोदक दिसायला पण चांगलं दिसतात. थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला चांगलंसं मळून घ्यायचं. बघा, आता आपण ह्या पद्धतीने आहे ना चांगलंसं पीठ मळून घेतलेले आहे. बघा, ह्या पद्धतीने असं घट्ट आहे ना हे पीठ मळून घेतलेले आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया. हे बघा, आता आपल्याला ना सारण तयार करून घ्यायचं आहे मोदकसाठी. तर त्यासाठी ना आपण चूल पेटून घेऊया. हे बघा, आता चूल पेटलेली आहे. आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया आणि कढई थोडंसं आपण गरम करून घेऊया. हे बघा, आता कढई गरम झालेली आहे. आता आपण कढई तिकडे आपण खसखस घेतलं होतं ना ते घालूया. बघा, आता खसखस काटलेली आहे. खसखस आहे ना आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे खसखस भाजायला काही जास्त वेळ लागत नाही. हे बघा कसा आवाज येतोय भाजल्यावर, आणि कलर सुद्धा आहे ना पटकन बदलतोय. तर आता आपण ह्यामध्ये घालूया हे खोबरं किसून घेतलं तर ते घालायचं आपल्याला. आणि चांगलंसं सगळं आहे ना असं आपल्याला हे खसखसमध्येच आहे ना भाजून घ्यायचं आहे. आता आपण खोबरं सुद्धा आहे ना थोडंसं भाजून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया. इकडे बघा, आपण गूळ घेतलं होतं ना, गूळ घालायचं. हे तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर गोड पण घालू शकता, जास्त गोड घालू शकता. आणि तुम्हाला
कमी गोड लागत असेल ना तुम्ही थोडंसं गूळ आहे ना कमी पण करू शकताय. तर आपल्याला पूर्ण आहे ना हे खोबरं वगैरे आहे ना गूळ घालून पूर्ण चांगलंसं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा आता गूळ सुद्धा आहे ना चांगलंसं विरघळलेलं आहे. बघा या पद्धतीनं सारण आता तयार आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया. इकडे आपण बदाम आहे ना बारीक चिरून घेतलं ते घालायचं, जे खाताना मस्त लागतो. तुम्ही काजू बदाम बेदाणा वगैरे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकताय. हे बघा आता मोदकसाठी आहे ना सारण तयार झालेले आहे. तर आता आपण ह्याच्यावरती आहे ना थोडंसं आपण एलदोड बारीक करून घेतलं होतं ते घालूया आणि पूर्ण आपल्याला सगळं आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे बघा आता मस्त सारण आपलं तयार आहे. तर मी खाली काढून घेते आणि इकडं आपण हे ताटामध्ये काढून घेऊ. आपल्याला आहे ना हे सारण गार करून घ्यायचं आहे. तर आता आपण पहिल्यांदा ना उकडीचं मोदक बनवणार आहोत. त्यासाठी आहे ना आपल्याला इथं मी मोठं पातेलं घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला आहे ना पाणी घालायचं आहे आणि चांगलंच आपल्याला पाणी आहे ना गरम करून घ्यायचं. एक तांब्याभर मी पाणी घालते. पूर्ण पाणी उकळायपर्यंत ठेवायचं आपल्याला. तर बघा आपण इकडं हे पीठ मळून घेतलं होतं ना ते बघूया. बघा आता पूर्ण पीठ सुद्धा आहे ना थोडंफार मऊ झालेले आहे. असंच आपल्याला आहे ना मोदकसाठी पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. बघा आता पीठ सुद्धा आहे ना मस्त मऊ झालेले आहे. तर आता आपण पोळपाट लाटणं घेऊया. हे बघा आता आपण इकडे पोळपाट लाटणं घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामधलं आहे ना गोळा घेऊया. बघा आता मी एवढं गोळा घेतलेले आहे. आता आपण हे लाटून घेऊया. सगळी बाजूने आहे ना असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. बघा आता ह्या पद्धतीनं मी इथं लाटून घेतलेले आहे. तर इकडे आपलं सारण सुद्धा आता गार झालेले आहे. आता आपण आहे ना ह्यामध्ये सारण घालूया. बघा आता सारण घातलेले आहे. तर आता आपल्याला ह्याला गडी घालायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीनं दोन्ही हातामध्ये धरायचं आणि चांगलं असं आपल्याला दाबून दाबून आहे ना असं आपल्याला गडी घालायचं आहे. जसं आपण केलं ना मोदकला सुद्धा आहे ना चांगलं असं आकार येतो. पूर्ण असं दाबून दाबून आहे ना असं. हे बघा पूर्ण बंद करून घ्यायचं. हे बघा आता मोदक तयार आहे. तर आपण इकडं ताटामध्ये ठेवूया आणि दुसरं परत आपण तयार करून घेऊया. आणि आपल्या घरच्या साहित्यात आहे ना आणि हे पटापट होते आणि ह्याला काही जास्त असं साहित्य वगैरे लागत नाही, काय नाही. आता आपण परत ह्यामध्ये सुद्धा आपण सारण घालूया. हे बघा आता आपण सारण घातलेले आहे. आता चांगलंसं सारण पण घातलेले आहे. आता आपल्याला मोदकला ना चांगलंसं आकार द्यायचा आहे. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे. पूर्ण असं आत सारण भरून आहे ना असं दाबून दाबून भरून घ्यायचं आणि पूर्ण वरती असं बंद करून घ्यायचं. चांगलासा आकार दिसतोय मोदकला. हे बघा आता आपण मी एवढं आहे ना मोदक तयार करून घेतलेले आहे. तर आपल्याला आहे ना उकडून घ्यायचं. त्यासाठी मी एवढं उकडून घेणार आहे आणि राहिलेलं आहे ना मी तळून घेणार आहे. त्यासाठी आपण इकडं चाळणी घेतलेलं आहे ना चाळणीला थोडंसं आपण तेल लावून घेऊया सगळीकडं, म्हणजे खाली चिटकू नये म्हणून आपल्याला आहे ना तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं लावून घ्यायचं आणि सगळी बाजूने ना असं आपल्याला लावून घ्यायचं. हे बघा आता लावून घेतलेले आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना आपण हे मोदक ठेवूया एक 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 एक. दोन्ही पद्धतीनं दाखवणार आहे, त्यामुळे आहे ना आपण थोडं थोडं बनवणार आहे. बघा असं आपण ठेवलेले आहे. हे बघा आता इकडे चुलीवरती ना पाणी सुद्धा चांगलंसं उकळलेलं आहे आणि इकडे आपण हे चाळणी ठेवलं होतं ना ह्याच्यावरती ठेवूया. ह्याच्यावरती आपल्याला आहे ना
झाकण लावून हे चांगलंसं आपल्याला उकडून घ्यायचं आहे. तर आता आपण झाकण लावलेले आहे. आता आपल्याला हे मोदक आहे ना चांगलंसं उकडून घ्यायचं आहे. आणि हे मोदक उकडूसपर्यंत आहे ना आपण इकडं आहे ना हे तळण्यासाठी आपण मोदक तयार करून घेऊया. त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि ते उकडून घ्यायचं आहे. परत त्याच पद्धतीने मी लाटून घेते. हे बघा आता हे सुद्धा आहे ना मोदक तळण्यासाठी ना मी तयार करून घेतलेले आहे. तर आता बराच वेळ झालेले आहे. आता आपण उकडीचं मोदक आता उकडले का नाही बघूया. झाकण काढते. हे बघा आता बघू शकताय पूर्ण असं कलर सुद्धा बदललेले आहे. आणि हे बघा चांगलं असं मोदक सुद्धा आहे ना उकडलेले आहे. तर आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया. बघा आता इकडं मी खाली ठेवते आणि आपल्याला आहे ना गार करून घ्यायचं आहे. गार झाल्यावर आपल्याला आहे ना ते मोदक काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत ना मी इकडं कढई घेतलेली आहे. आता आपण एक कढई आहे ना थोडंसं गरम करायला ठेवूया. हे बघा आता कढई गरम झालेली आहे. आता आपल्याला मोदक तळण्यासाठी आहे ना आपण तेल घालूया. आपल्याला आहे ना तेल गरम करून घ्यायचं आहे. तेव्हा आता तेल घातलेले आहे. तेलसुद्धा आहे ना आपण चांगलंसं गरम करून घेऊया. हे बघा आता बराच वेळ झालेले आहे. आता तेलसुद्धा गरम झालेले आहे. तर आता आपण मोदक आहे ना तेलामध्ये सोडूया. व असं आपल्याला ना तेलामध्ये सोडून आहे ना चांगलंसं हे मोदक आहे ना तळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला मी उकडीचं जर सांगितलेलंच आहे. आता ते मोदक तयार आहे. आता हे राहिलेलं आहे ना मी तळून घेणार आहे. चांगलंसं आपण हे तळून घेऊया. एकदा सोडलेले आहे सगळं तेलामध्ये. मस्त आपण खरपूस होसपर्यंत आहे ना आपण हे मोदक तळून घेऊया. हे बघा आता हे मोदकसुद्धा आहे ना चांगलं असं बघा मस्त असं लालसर होसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. बघा पूर्ण कलर सगळं बदललेलं आहे. आता हे चांगलंसं तळलेलं आहे. आता आपण हे मोदक काढून घेऊया. जरासुद्धा आहे ना तेलामध्ये सोडलं तरी सुद्धा आहे ना म्हणजे सुटणार नाही काय नाही. आतलं सारण बाहेर येणार नाही. बघू शकताय. आणि आकारसुद्धा मस्त दिसतोय एकसारखं सगळं. पूर्ण तेलसुद्धा नितळलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा आता इकडं तळणीचं मोदक तयार आहे. हे बघा आता आपण इकडे आहे ना हे तळलेले मोदक तयार आहे. आता आपण इकडं उकडीचं मोदकसुद्धा आपण आहे ना काढून घेऊया. मस्त उकडलेले आहे. हे बघा आता इकडे आहे ना मी दोन्ही पद्धतीने आहे ना हे मोदक आता आपण तयार करून घेतलेले आहे. इकडे उकडीचं मोदक आहे आणि इकडे तळलेले मोदक आहे. बघू शकताय मस्त आहे ना आकार सुद्धा चांगला आलेले आहे. आणि हे मोदक बनवायला काही जास्त वेळ लागत नाही काय नाही. तर मंडळी अशा पद्धतीनं मस्तपैकी का नाही मोदक तयार झाल्यात. त्यामुळं आधी नैवेद्य गणपती बाप्पाला मग समद्यांना. त्यामुळं आज काही खाऊन दाखवणार नाही. त्यामुळे इकडं तुम्ही बघू शकताय मस्त अशा पद्धतीने नाही कडण जे ठेवल्यात ते आहेत उकडीचे मोदक आणि हे आहेत तळलेले मोदक. मस्त अशा पद्धतीने ह्याला आकार पण दिलेला आहे. कुठल्याही पद्धतीत साचा नाही काय नाही. आपलं एकदम हातावर बनवलेलं हे मोदक आहेत. मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली सांगा. महत्त्वाचं म्हणजे मोदक करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मात्र कमेंट करून सांगा. तुमची एक कमेंट म्हणजे मंडळी आम्हाला असे वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर आणताना एक चांगलं प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे एक कमेंट नक्की करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा. चला मंडळी गणेश उत्सवामध्ये तुम्ही सुद्धा असे वेगवेगळे काही पदार्थ करत असाल तर नक्की कमेंट करा. आणि कमेंटच्या खाली नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करून तुम्ही सांगा. आणि तुम्हाला गणेश उत्सवानिमित्त समद्यांना आमच्या गावाकडची टेस्ट दादा वहिनींकडून सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत बरं का. चला मंडळी भेटूयात अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.